त्यांना त्रिवार वंदन करून साहेबांच्या आठवणी खूप खूप महत्वाच्या आहेत, जेणेकरून सर्व सुख झाल्या पाहिजेत. साहेबांनी कधीच कोणत्या गोष्टीचं मोठेपण किंवा महानता अंगीकारली नाही. एक दोन उदाहरणं आहेत माझ्यासाठी. जे बहुतेक इथं बसणाऱ्यांपैकी उचितच कोणाला माहिती असते, भाऊला बहुतेक असू शकतं माहिती. वकील साहेबांनी सांगितलं पण टाटा आणि आमचं नातं आज साधा एखादा वाणी एखाद्याच्या मदतीला धावून येतो तर त्याला खूप मोठं म्हणजे मी काहीतरी आहे हे वाटतं. आणि या पक्षाच्या जे संस्थापक आहेत बॅरिस्टर राजेभाऊ खोब्रागडे यांच्या चंद्रपूर नगरीमध्ये मायनिंग्स होत्या आणि त्या मायनिंग्स मधून कोळसे आणि हिरे म्हणजे बाहेर पडायचे. आणि हे कोळसे हिरे जे बाहेर पडायचे, कोळशाचा जंगलाचा बॅरिस्टर राजेभाऊ खोब्रागडेंचा तो व्यवसाय होताच. आणि हे करत असताना जो कच्चा हिरा त्या खाणींमध्ये भेटायचा, खाणींमध्ये त्या तो कच्चा हिरा पक्का करून ते टाटा कंपनी ती एमओयू होतं. आणि ही गोष्ट ना मला आदरणीय साहेबांनी एकट्यामध्ये सांगितली. एक दिवस असा होता की एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला आर्थिक चणचण होती आणि त्या चणचणीतून कसं चालेल आणि बहुतेक साहेब पहिल्यांदा बोलले होते माझ्यानंतर कसं चालेल. आणि हे सांगत असताना साहेबांनी मला एक उदाहरण दिलं होतं की कधी कधी असं वाटतंय की एखादी जाऊन मी रतन टाकायला भेटतो, तो जर कुत्र्या नांद्र्यावर जर पैसे लोकांना देतोय तर आपण कोत्रे आहोत त्याच्या व्यवसायात. आणि हे सांगत असताना आपको मत सिद्धांत से आपको तो उनके फूलों का लाभ पड़ता है, भरोसा तो है. पैसे से तो बहुत सी चीजें बिक रही. थैंक यू. खरीदो. कृपया तुम्ही आम्हाला मदत मागू नका, सहकार्य मागू नका. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, आम्ही तुमच्यासोबत राहू शकतो. असं बोलणारा नेता ह्या देशातल्या रिपब्लिकन चळवळीत झाला. उपेंद्र शिंदे साहेब हे त्यातलं मूर्तिमंत होता. आता भागवतजींनी सांगितलं की मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची गाडी थांबून आवाज देतात, नेताजी या. मला वाटतं आंबेडकर चळवळीतल्या कुठल्या नेत्याला हे भाग्य नाही. बरं, आलेल्या सगळ्या गोष्टी नाकारल्या. शिंदे साहेबांच्या आमदारकीच्या काळात पवारसाहेब मुख्यमंत्री असताना पेच पाणी प्रकल्प आहे नागपूरमध्ये, त्या प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. तो कार्यक्रम दुसऱ्या दिवशी, आधीच्या दिवशी काही कामानिमित्त साहेब गेले होते, रणजित देशमुख पालकमंत्र्यांचे. त्यांनी विचारलं त्यांचे काही कामं असतील लोकांची, ते सगळं झाल्यानंतर त्यांनी विचारलं शिंदे साहेब तुम्ही कसे जाणार आहेत नागपूरला. तर ते कार्यक्रते आहेत सगळे निघाले. नाही म्हणजे असं करा ना, सकाळी आपण मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत हेलिकॉप्टरने जाऊ नागपूरला. ते म्हटले नाही मला सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांची व्यवस्था पाहायची असते, मला त्यांच्यासोबत जावं लागेल, माझी काही तुम्ही वाट पाहू नका, तुम्ही जा. ज्यावेळेस आम्हाला हे सगळं कळालं याच्यासारखं मी त्यांना बोललो तुम्ही का नाही गेले. मला म्हणे ते शरद पवार आहे, कार्यक्रमाच्या भाषणाच्या ठिकाणी ते म्हणतील की उपेंद्र शिंदेनी आम्ही हेलिकॉप्टरमधून आत्ताच आलो, हेलिकॉप्टरमध्ये आमच्या चर्चा झाल्या. हे मला चळवळीच्यासाठी काही पोषक नाहीये, मी कोणाला विकला गेलेलो नाहीये.
ते उद्या सांगितलं तर त्याचा अर्थ असा होईल की मी त्यांना विकलं गेलो. म्हणजे आपल्या शरीरावर आपल्या कपड्यांवर डाग पडू नये, चळवळीला कुठं कलंकित होऊ नये याची खबरदारी